रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज आहे 1/6/2026. तर प्रथमतः सार्वजनिक वाढदिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आपला नर्मदा परिक्रमेचा गाडीने म्हणजे अधिक मासातला 3रा दिवस आहे आणि आम्ही रात्री 12 वाजता शूलपाणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणावरून निघलो होतो. तर त्याच्यानंतर आपल्याला नावेमध्ये बसून क्रॉस करून पलीकडे यायला लागतं, म्हणजे दक्षिण तटावरून उत्तर तटाकडे यायला लागतं. पण आता सध्या अक्षय तृतीयानंतर नाव जे आहेत त्या विमलेश्वरवरून बंद झालेले आहेत. पण दुसरा मार्ग असा आहे की आपण सुरत हजिरा या ठिकाणावरून पलीकडे भावनगरला जाऊ शकतो. बरेच जण म्हणतात की या ठिकाणावरून खंडित होते परिक्रमा. अजिबात खंडित होत नाही, कारण आपल्या या परिक्रमामध्ये करत असताना ज्यावेळेस विमलेश्वरवरून नाव चालू असतात बोटी, त्यावेळेस पण बरेच जे आहेत यात्रा ट्रिप करणारे आयोजक नियोजक ते या ठिकाणावरून परिक्रमावासियांना नेत असतात. तर आपण अधिक मासामध्ये हजिरावरून भावनगर या ठिकाणावरून जाणार आहोत, कारण मैया समुद्राला या ठिकाणी भेटलेले आहे. तर सकाळी आम्ही आता सुरतमध्ये पोचलेलो आहोत. आमचा रात्रीचा प्रवास होता. थोड्याच वेळात आम्ही आता नावेमध्ये बसणार आहोत. सगळे परिक्रमावासी जे आहे सकाळी फ्रेश झाले आणि आता आतमध्ये सगळे भजन करत बसलेले आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. काही परिक्रमावासी विश्रांती करतायत, काही बसलेले आहेत, काहींचं नामचिंतन चालू आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. थोडाच वेळात आम्ही आता हजिरा या ठिकाणी पोहोचणार आहोत. मी आता हजिराजवळ आलेलो आहोत, ज्या ठिकाणी समुद्र पार करून आम्ही हजिरावरून भावनगरला जाणार आहोत. कडेला जर बघितलं तर ही खाडी आहे समुद्राची. चला नर्मदे हर. चला आम्ही आज उद्या सकाळी आमची शिप जाणार आहे 6 वाजता नर्मदे हर. आणि आता बालभोग चालू आहे. उद्या इकडे नर्मदे हर म्हणतो. नर्मदे हर या नाश्ता करायला. नाश्ता नाही, बालभोग करायला. बालभोग नर्मदे हर. चला तर सकाळ आता नाश्ता वगैरे सॉरी बालभोग सगळेजण करणार आता. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. चला तर उद्या सकाळी आम्ही 6ला निघणारच आहोत. शिपमध्ये सर्वांचं तिकीट बुक केलेलं आहे आणि असं चला सर्वजण नर्मदे हर माते. नर्मदे चहा घेतला हो. नर्मदे हर. तर चला हे आज सकाळी जाणार होतो, पण काय कारणार्थामुळे उद्या सकाळी 6ला जाणार आहे. समुद्र देव थलावी विनंती केलं लवकर. उपमा खूप छान बनलेला आहे, सर्वांनी आनंद घ्या. मध्ये हर. नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे प्रियपाद पंकजं नमामि देवी नर्मदे अवोमृतं स्वमृतं महेशकेश जातटे किरातसूत वाडवेषु खंडितेश नटे. आताच आमची सर्वांची आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर भोजन प्रसादाची जी तयारी आहे ती परिक्रमावासी बसलेले आहेत. इकडे किचन आहे. परिक्रमावासी ज्या मैया दुसऱ्या आहेत या ठिकाणी सेवा देत आहेत भोजन प्रसादाची. नर्मदे हर. नर्मदे हर. चपाती चालू आहे.
चपातीची सेवा चालू आहे बघा. त्या मैया करतात म्हणून सगळे परिक्रमावासी भोजन करतायत. आज काय काय मावशी भोजन प्रसादीमध्ये? चवळीची भाजी, डाळ, भात, चपाती, सलाड, पापड. नर्मदे हर. इकडे भाजी आहे, इकडे चपाती बनवणं सुरू आहे. दुसरे मामा जे आहेत ते वाढतात आणि खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे बाहेर. सगळे संन्यासी आहेत या ठिकाणी. परिक्रमावासी भोजन प्रसादीसाठी बसलेले आहेत. नर्मदे हर. 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 नर्मदे हर मैया. नर्मदे हर. सगळ्या परिक्रमावासियांची भोजन प्रसादी झालेली आहे आणि हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. तर आपल्या ज्या गाडीने परिक्रमावासी जे आहेत, म्हणजे गाडीने परिक्रमा करणारे परिक्रमावासी आहेत, ते या ठिकाणी आश्रमामध्ये सेवा करतायत. कोणी झाडतायत, कोणी टॉयलेट साफ करण्याचं काम करतायत, कोणी भोजन प्रसादीचा हाल धुतंय. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. जसं बाहेर सगळे परिक्रमावासी जे आहेत मैया झाडून काढतायत, तसं आतमध्ये जे आहेत परिक्रमावासी मैया या ठिकाणी भोजन प्रसादी पण जो हॉल आहे तोही या ठिकाणी धुवून काढतायत. नर्मदे हर मैया. कसं वाटतंय? दर्शनाला आपण आपल्या घरची स्वच्छता करतो. आपलं भाग्य आहे की आज संतांच्या स्थानवरती येऊन ही सेवा आपल्याला भेटली. हे आपलं भाग्य आहे. आज आपण इथेच दिवाळी बनवूया. नर्मदे हर. हा सण आपण साजरा करूया. आधी साफसफाई, नंतर मग दिवाळी साजरी करूया. नर्मदे हर. भोजन प्रसादी पंगतीचं हॉलची सेवा त्या ठिकाणी चालू आहे. तर दुसरीकडे जे आहे यज्ञ मंडपाच्या इथे दुसऱ्या माता ज्या आहेत त्या पण सेवा करतायत, ज्या आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील आहेत. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. नर्मदे हर. ज्यांना जशी जशी सेवा जमाल तसं तशी सेवा करतायत. तर सगळ्या परिक्रमावासियांनी जी सेवा आहे ती केलेली आहे आणि अजून करत आहे. आता जसं आम्ही आलो तसं सेवा करत आहेत सगळे. त्यानंतर मी आता किराणा आणायला गेले होते, गॅसचंही बघितलं थोडं. आणि या ठिकाणी आता काही परिक्रमावासी आहेत, हरिपाठ चालू आहे आणि माझ्या पाठीमागे जर बघत असाल तर तिकडे परिक्रमावासी सेवा करत आहेत. तर आज आम्ही ज्या आश्रमात थांबलो हे परमार्थ आश्रम आहे हाजिरा या ठिकाणचं. तर या ठिकाणी संन्यासी खूप आहेत, संत आहेत. तर आम्ही त्यांना विचारलं की परिक्रमेमध्ये संत भोजन, कन्यापूजन तर आपण करतोच, पण संत भोजनही त्याचबरोबर झालं पाहिजे. कारण बरेच जर बघितलं तर संन्यासी जे आहेत ते आपल्या हातचं भोजन खात नाही, त्यांचं बनवून खातात. पण अधिक मासामध्ये सुवर्णयोग हा आहे की मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही संत भोजन आहे तर तुम्ही आमच्याकडे भोजन प्रसादी करणार का, म्हणजे एखाद्या संतांना आवडतं किंवा नाही आवडत. ते म्हटले हो करतो. तर मग आज जे आहे साधू संत येथे घरात तुळशी दिवाळी दसरा आम्ही त्यांच्याच आश्रमामध्ये येऊन सगळ्या परिक्रमावासींनी खूप छान अशी सेवा केलेली आहे. जाळ्या वगैरे काढणं, हॉल साफ करणं, झाडून वगैरे सगळं आश्रम स्वच्छ केला. त्याचबरोबर आता रांगोळ्या काढणं चालू आहे. दुसरीकडे परिक्रमावासी आहेत ते आरती हरिपाठ करत आहेत. तर दुसरीकडे बघूयात. तर या ठिकाणी जे आहे समोर माताजी आहेत, बाबाजी आहेत, रांगोळी काढतायत.
सगळ्या परिक्रमावासियांची काय ना काहीतरी गडबड सुरू आहे. आणि आज संत भोजनमध्ये आपण बनवणार आहोत पुरणपोळी, आमटी. नर्मदे हर. आज सगळ्या मैयांनी सेवा केलेली आहे. कसं वाटलं? नर्मदे हर. बाबाजींनी पण खूप छान सर्वांनी सेवा केली. इकडे बघा इंदोरचे बाबाजी आहेत, रांगोळीला कलर देत आहेत. नर्मदे हर. कैसा लग रहा है? कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. असं वाटतं आज दिवाळी दसरा, संत आले घरात, तो ती दिवाळी दसरा. आणि आम्ही संतांच्या आश्रममध्ये आला तर थोडं असं वाटलं आज दिवाळी दसऱ्यासारखा उल्हास म्हणा. या ठिकाणी मस्तपैकी रांगोळी काढलेल्या आहेत. नर्मदे हर मैया. नर्मदे हर. आमच्या मैयाने सर्वात जास्त सेवा केलेली आहे. जास्त मैयाची सेवा हे मैयानीच करून घेतली. नर्मदे. तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. कारण आमचे संत प्रसन्न असले पाहिजे बस. सेवा में मेवा आहे. नर्मदे हर. इकडे पण आपल्या मैया आहेत, त्या पण सेवा करतात. नर्मदे हर. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. आताच आरती झालेली आहे आणि आरती झाल्यानंतर परिक्रमावासी या ठिकाणी काही जण आंब्याचा रस आहे, आज तर आंब्याचा रस करतायत. तर काही परिक्रमावासी जे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे. रांगोळी काढतायत. मगाशी म्हणल्याप्रमाणे साधू संत येते घरात, तोची दिवाळी दसरा. जवळजवळ सगळ्या मैया ज्या आहेत 4 वाजल्यापासून रांगोळी काढतात. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. खरं तर दिवाळीमध्ये सणांमध्ये योग येतोच, पण संतांच्या आश्रमात काढण्याचा हा वेगळाच आनंद असतो. नर्मदे हर. आणि या मैयांना हे भाग्य लागलेलं आहे. या ठिकाणी मैयाजीने सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे. खूप सुंदर वाटते. त्याचबरोबर नुसतं महिलाच नाही तर आपले बाबाजी पण आहे. दत्तात्रय दावभट, दावभट फॅमिलीने पूर्ण हे रांगोळी काढण्याचा सहयोग केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या 2 माताजी पण आहेत. माताजींचा पण सहयोग आहे. खूप छान. आणि संत खुश झाले ना, प्रसन्न झाले तर जीवनामध्ये असं वाटतं सगळं काही प्राप्त झालं. संत प्रसन्न म्हणजे सगळं प्रसन्न. आपको कैसा लग रहा है? आप तो ये बताइए. बहुत अच्छा लग रहा है. आप लोग परिश्रम कर रहे हैं, होना भी चाहिए. क्योंकि घर पे तो हम ये चीज़ों का सांसारिक जीवन का आनंद लेते हैं, लेकिन संतों के दिव्य भव्य ऐसे पावन नगरी में और ये सौभाग्य हमको मिला है, तो हमको जो आनंद हो रहा है उसको तो हम शब्दों में बखान नहीं कर सकते. पर इसीलिए आप घर छोड़ करके निकले हैं, परिक्रमा कर रहे हैं. यही सत्कर्म है जो आपके साथ तक जाएगा. घर, मकान, दुकान, परिवार, लड़के बच्चे सब छूट जाएगा. पर ये किया हुआ जो है, आप जो परिक्रमा कर रहे हैं, नर्मदा जी स्नान कर रहे हैं, संतों के दर्शन कर रहे हैं, यही पुण्य है कलयुग में, और दूसरा तो कुछ है ही नहीं. पर साथ में जो हमारे ये मतलब ये 4 बार पैदल परिक्रमा की है 16 साल की उम्र से, और इनके कारण हम बहुत मतलब इनसे अनुभव जो मिला है. संत चाहे पुरुष बनता है चाहे महिला बनता है, वो सोचता है कि हम कैसे जीव को सत्कर्म में लगा दें, उसका जीवन जो है सफल हो. मनुष्य जिंदगी सिर्फ पाना अच्छा नहीं है, इसमें सत्कर्म करना सबसे अच्छा है. क्योंकि कुत्ता, पक्षी सब अपना पेट भर लेता है, लेकिन वो सत्कर्म नहीं कर पाता. मनुष्य ही ऐसा है कि मनुष्य जिंदगी लेकर के अपना सत्कर्म करता है, भगवान का दर्शन करता है, एक दूसरे को उपदेश दे करके उसे भी कहता है
एक बार नहीं किया, 2 बार नहीं किया, वो 5 बार 10 बार कहता है कि भाई ये काम करो, ये काम करो, तो उसको मन में थोड़ा जिज्ञासा होता है और भगवान के प्रति झुकाव होता है, वो जीव को भी उद्धार हो जाता है। ऐसे महापुरुष को मैं भी दंडवत करता हूँ। जी बाबा जी, इनके कारण तो हो, ये आज के आने वाले समय की नई पीढ़ी है, इनके कारण कई बच्चे आज से अनुभव मिलेगा उनको कुछ सीखने को कि ये भी जीवन होता है और ये भी कुछ सत्कर्म है। ये संत महापुरुष जो होते हैं ना, वो सिर्फ उपदेश देते हैं, ना इसलिए थोड़ा उपदेश हरा दे हरे तो है नहीं, लेकिन करके हरा वो करके सोचते ना। हैं तो कैसे आप तो इसका लाइन में कल्याण कोई हो। दिक्कत नहीं, लाइन तो बना कल्याण लो। करने के मेरा लिए पूरा एक आपको सबको जोड़े हैं एक दूसरे से, भाई उनको कहो, उनको कहो, उनको कहो। आज 88-90 आदमी को लेकर के आए हैं, कितने बड़े पुण्यवान हैं। मैं वही कह रही, 23 साल की उम्र में बहुत बड़ी हिम्मत है उनकी। ये नर्मदा मैया की जब अमरकंटक आप पहुँचेंगे, माई की बगिया जाएंगे, तब आपको अनुभव होगा कि वाकई हमने जो सत्कर्म किया है, आज देखिए हम यहाँ तक पहुँच आए। जी बाबा जी, नर्मदे हार। आपका ये शुभ आशीर्वाद हमारे लिए बहुत मूल्यवान है। अच्छा, भगवान ऐसे आप लोग को अगर धन दे, तो ऐसे सत्कर्म में लगाइए। ऐसा नहीं है यहाँ दिन कोई भी संत आवे, कोई भी महापुरुष आपके दरवाजे तक आवे, वो सिर्फ उपदेश लेने नहीं आता है, वो सिर्फ कोई भिखारी आवे आपसे कुछ मांगने नहीं आता है, वो उपदेश देने आता है। देखो हमने आज तक किसी को कुछ नहीं दिया, इसलिए मैं भी हाथ फैला रहा हूँ, अगर तुम नहीं देगा तो तुमको भी आगे यही करना पड़ेगा। आपके पास जल है सुंदर, मिठाई है, कुछ नहीं, एक गिलास जल पिलाइए और बोलिए आत्मा तृप्त कीजिए। बस इतना जरूर करिएगा। जहाँ पर भी रहें, घर में रहें, परिवार में रहें, सफ़र में रहें, कहीं पर रहें, यही एक सत्कर्म है, दूसरा और कुछ नहीं। गोरीताई, आप इसके बारे में बताइए ना कुछ। आज महात्मा जी ने आपको इतना आशीर्वाद और प्रेरणा जो और दी है, तो आप आगे और क्या देना चाहेंगे? मी नर्मदा मैयाला फक्त एवढंच मागेल की सगळं काय आतापर्यंत दिलेलं आहे, याच जन्मात सेवा नाही तर माझ्याकडून जन्मोजन्मी सर्वांची सेवा आणि मा नर्मदा मैयाची सेवा घडो, मी फक्त एवढंच मागेल। आणि अहंकार मला माझ्या अंगालाही खेटायला नको येऊ, फक्त एवढंच मागेल। धन दौलत हे कमवत राहतो आणि धन दौलत हे न मागता जर आपण मैयाची सेवा केली तर येत राहतं। मला बरेच जण म्हणतात की नर्मदा परिक्रमा केल्याने काय भेटतं, मन्नत पूर्ण होते का? तर नर्मदा परिक्रमा केल्याने मन्नत तर माझे सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत, पण मला आत्तापर्यंत कशाचीच कमी पडलेली नाही आहे। नर्मदे हार। भगवान इनको ऐसे इनका यश को आगे बढ़ाते रहे। अभी तो बहुत छोटे हैं, आगे और भी खूब करें, ये भगवान से प्रार्थना करता हूँ इनको और शक्ति दे और ऐसे ही करते रहे। नर्मदे हार। नर्मदे हार। राम कृपा बिन सुलभ न सोई। जब तक सत्संग नहीं होगा तो जीव जागृत नहीं होता है, जब जागृत नहीं होगा तो भक्ति के तरफ झुकाव नहीं होगा, जब झुकाव नहीं होगा तो भक्ति कहाँ से होगी? सही आहे नर्मदे। ये वाला सेम ये में भी डाल ये करोगे क्या? ना, इधर नहीं करो। अरे इसमें करो ना, इसके ऊपर। दादा प्रसाद सांभाळ नर्मदे हर प्रसाद दिला होता बाबाजींनी, राहू घ्या तुम्ही सगळं।
आरती झाल्यानंतर सगळ्या नर्मदा परिक्रमावासी मैया ज्या आहेत आज आमरस आणि पुरणपोळी आहे. तर या ठिकाणी आंबे जे आहेत ते बारीक करतात. त्याचबरोबर आज संत पंगत आहे. तर या ठिकाणी संतांना भोजन प्रसादी करण्यासाठी आपल्या मैया जी आहेत त्या रांगोळी काढतात. सुंदर असं या ठिकाणी त्यांनी रांगोळीचं कार्य जे आहे ते चालवलेलं आहे. इकडे उद्याच्या बालभोगसाठी इडलीची तयारी सुरू आहे. या ठिकाणी आपले दत्तात्रय दावबट काका जे आहेत इंदोरचे, यांनी मगापासून सुंदर असं रांगोळीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे. मार्गदर्शन करूनही स्वतः पण या ठिकाणी रांगोळी काढण्याची सेवा करतायत. अक्षरशः 4:30 वाजल्यापासून आता 7-7:30 झालेले आहेत. सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे बघा. संत येती घरा तोची दिवाळी दसरा. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. या बाबाजींनी पण काढलेली आहे मग अशी रांगोळी. कसं वाटतंय सेवा करून? खूप बरं वाटतंय. आज असं वाटतंय इथं संतांच्या दारामध्ये आलं ना, दिवाळी दसरा असं पर्व वाटून राहिलं. हे सौभाग्य आमचं की तुमच्यामुळे आम्हाला ही परिक्रमा घडली नक्की. आणि असं सौभाग्य प्राप्त होऊन राहिलं. नर्मदे हर, खूप धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज जो आम्ही प्रसादी बनवलेली आहे, जे संत भोजन प्रसादी करणार आहे, सगळे परिक्रमावासी भोजन प्रसादी करणार आहे. तर प्रथमतः आपण हा भोग चढवणार आहोत. तर आज आहे पुरणपोळी, आमटी, त्यानंतर आमरस, पापड, भात, काकडे आणि लोणचं. नर्मदे हर. आगे बिहारी लाल की जमुना पटरानी की गिरिराज धरन के मानसी गंगा की रिस्वान दुलारी की रिस्वान नंदनी की चार धाम की चार संप्रदाय की अनंत करोड़ वैष्णव की पावन द्वारे की जगत गुरु रामानंदाचार्य भगवान के श्री महाराज जी की उनके गुरु गोविंद के उनके समस्त भक्त के. ये साध्वी जी का नाम क्या है? गौरी मैया. गौरी भगत के नर्मदा परिक्रमा वासी की नर्मदा परिक्रमा वासी की उनके गुरु गोविंद की उनके समस्त परिवार की आज के महाप्रसाद की राम कहे सुख मुझे सिया कहे दुख जाए महिमा महाप्रसाद की पाइए प्रेम लगाए से बोलिए नर्मदा मैया की जय. जेवल्यावर केलं असं तरी चाललं असं. हां तेच मेन होतं. दादा दादा
जेंट्सला करायला द्यायला पाहिजे होतं. नाही नाही, टिक्का लावायला. म्हणजे आण लवकर. साधी होती ना, साधी होती. ती साधी होती की मसाले बघतो. हां. ये सब ये बच्चों की सब्जी जो हमारे साथ की थी, सब प्रेरणा से हुआ है.
इधर आ जा. पंगत झाली आणि इकडे अजून बाकीच्या महिला ज्या आहेत त्या सेवा करण्यासाठी वाढलेल्या आहेत. सगळ्या महिला ज्या आहेत पुरणपोळीचा प्रसाद करतायत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आतमध्ये अजून भोजन प्रसादाची तयारी चालू आहे. नर्मदे हर. काय बनवताय? पालकची भाजी. इकडे परिक्रमावासी जे आहे भोजन प्रसादीसाठी रांगेत उभे आहेत. आमचे क्लीनर दादा आहेत. हे गौरीताईंचा मेनू आहे आजचा. पोळी वाढली नाही, वाढायची भाकरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. दे करके राम क्या है? आनंद के सागर हैं, दरिया है, और उसमें से आनंद एक बूंद ले करके ब्रह्मा जी ने एक तालाब में घोल दिया, और घोलने के बाद नारियल वाला झाड़ू लेकर के पूरे दुनिया में छिड़क दिया. जरा ध्यान देना, समझ आ रही ना बात? पूरे दुनिया में एक बूंद आनंद को तालाब में घोल करके छिड़क दिया, और उसी आनंद को पाकर के हम सभी लोग सुखी हैं, अपने को आनंदित मानते हैं. अब जरा विचार करो, एक बूंद आनंद का अरबों हिस्सा किया जाए तो क्वेश्चन कितना आएगा? कोई माप ही नहीं है.